आजचा आपला दुसरा दिवस नामस्मरण संपल्याचा आणि आता आपल्याला खरोखर निर्गुण निराकार परमेश्वराच्या स्वरूपात नीत म्हणजे आपलं शरीरातला आंतरिक भाग अंदर जसं ज्योत ही अंदर आहे आणि त्याचा प्रकाश बाहेर पडतो. आनंदाय नमो नमः, देवदत्ताय नमो नमः, श्री गुरुदेवाय नमो नमः. श्रोते भावे सावधान, करावे आता एकाग्रपण, ऐकता दिगांबर वचन ज्ञान प्राप्त होत असे. जोपर्यंत गुरु महाराजांची प्रचिती होत नाही तोपर्यंत ज्ञानाचा बलबल आणि श्रोता कधीही सावधान नाही. जोपर्यंत तो विचलित आहे तोपर्यंत त्याच्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश होऊ शकत नाही. जेव्हा तन मन बुद्धी चित्त आणि अंतःकरण एकाग्रता, जोपर्यंत एकाग्रता साधत नाही
लक्ष अलक्ष जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मात्र तत्वज्ञानाचा प्रकाश होऊ शकत नाही. गुरु महाराज कोणीही असो, गुरु महाराजांना सांगितलं ज्ञान श्रवणी केले, श्रवणात किरण करून राहिले महाराज. पण आपलं लक्ष जरी केंद्रित असलं तर कितीही गिरलं तरी ते लक्षात राहणार नाही. त्याच्यासाठी चित्त स्थिर करून आचरण पहा आणि घडी 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 तुझे नाम, नामाशिवाय काहीही साध्य होऊ शकत नाही. शब्द आणि सामान्य ज्ञान, अपरोक्ष विशेष ज्ञान, या करते प्रज्ञान निरालंब शब्द ज्ञान. आपण एकमेकांशी संवाद करून राहिलेला आहोत. ज्ञानाचा विषय चालू आहे, एकमेकांशी बोलून राहिलो. शब्द ज्ञान, शब्द तारे, शब्द मारे, शब्द रचा संसार. एका एका शब्दापासून एक एक खूप तयार होते आणि चार कृतीपासून एक गोष्ट तयार होते. म्हणून असं हे शब्द ज्ञान, एकमेकांशी आपण बोलून राहिलो शब्द ज्ञान. पण अपरोक्ष ज्ञान शास्त्रात आपल्याला सांगितलं आहे. पण अपरोक्ष ज्ञानाची जर आपल्याला माहिती पाहिजे आहे तर त्याचं आपल्याला मनन करायला. जोपर्यंत आपलं मनन होणार नाही तोपर्यंत अपरोक्ष ज्ञान आपल्याला प्राप्त होणार नाही. त्याच्या पलीकडे विशेष ज्ञान, आत्मज्ञान, आत्मा. त्याच्यासाठी आपल्याला ज्ञान प्रचिती पाहिजे. ज्ञान प्रचिती साधण्यासाठी शास्त्र प्रचिती पाहिजे आणि शास्त्र प्रचिती साधण्यासाठी आत्मप्रचिती साधल्या गेली तर त्या ठिकाणी गुरु प्रचिती साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. आणि गुरुची प्रचिती जर साध्य झाली तर अनुभव प्रचिती साध्य होते. अनुभवे कळे यज्ञ कळे. अनुभव प्रचिती कशी आहे? याचा अनुभव त्याने ज्यांना साखर खाल्ली त्याने गोड लागला. दुसऱ्या माणसाला ते गोड लागणार नाही. पण खाणारा माणूस मात्र त्याने जरूर सांगा की बा साखर गोड असते असं जरूर सांगा. जोपर्यंत तो त्या लेवलपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याची चवी कळणार नाही. चवी कळली भगवत बदलत नाही. तो आपल्याच तुझा तुझ्या पाशी बरी तुझा बदलाशी. आपल्या जवळ काही कुठं जावं लागत नाही. पण जा कशासाठी लागते की आपल्या जे कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला शास्त्राची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे, नामस्मरणाची गरज आहे आणि सत्संगाची सुद्धा गरज आहे. प्रत्येक गोष्टी जसं भाजीची मिठी टाकल्यानं होणार नाही तर त्याच्यामध्ये सगळं चटणी पाहिजे, पाणी पाहिजे, भाजीपाला पाहिजे, सगळंच पाहिजे. माझ्या निरंजनला नाही सोन्याचा दिलावा पण भक्तीचा बाजारी हो कोणी हा नसावा. हो भगवंत निर्गुण निराकार परमेश्वर आहे, त्याला पाहण्यासाठी कशाची गरज नाही. पण आपल्याला जाण्यासाठी रस्ता पाहिजे. रस्ता शोधण्यासाठी आपल्याला शास्त्र प्रचिती पाहिजे. जोपर्यंत आपल्याला शास्त्र प्रचिती साध्य होणार नाही, वाचन केलं पण त्याचा अर्थ कळला नाही तोपर्यंत भगवंताकडे वळण्याचा आपल्याला रस्ता मिळणार नाही. त्याच्यासाठी महाराजांना रस्ते सांगितले आहे आणि रस्ता पाहण्यासाठी चार गोष्टींची गरज आहे. सलोकता, समीपता, सुलिमता आणि साहित्य. चार मुख्य साध्या. सलोकता मुक्ती म्हणते अरे आपल्याला समजत नाही ना, पण समजत नसेल तर फक्त ऐकू. सलोकता म्हणजे श्रवण. सुलिमता मुक्ती सर्जाशी चिंतन राहते. मनाचा थोडा अभिमान ह्या व्यक्तीने जपत. जोपर्यंत आपल्या ठिकाणी नम्रता, चिंता जोपर्यंत आपल्या ठिकाणी निर्माण होत नाही कठोरतेनं भगवंत साध्य बरोबर. अहंकाराचा वारा लागू राजसा माझ्या दासा भाविकासा. कल्पनेची बाधा नको कोणी काही
संत मंडळी सुखी असत. संतांच्या सानिध्यात राहणारी संत मंडळी सुखी कशाला होते? ते सत्संग. पण संकल्प विकल्प धरून भवसागर नाही. माणसाच्या ठिकाणी संकल्प नसावा, विकल्प नसावा. महाराजांनी सांगितलं आहे, जगाचा भेद दयाला जाओ, जगाचा भेद दयाला जाओ, शांती अखंडित राहो, शांती अखंडित राहो, जगाचा भेद दयाला जाओ, जगाचा अभेद होत नाही, कशाचाही त्याच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही, विकल्प शिल्लक राहत नाही. मात्र तोपर्यंत खरा भगवंत प्राप्त करणं सोपा नाही. भगवंताची भक्ती करायसाठी काय झाले? निसंग बनावं लागते. जैसा वारुणी जंग वनी फिरतो निसंग. कसा आहे तो? निसंग. त्याने जर आपल्याला संगतीत घ्यायचं आहे, संग जर घ्यायचा आहे, आपल्या संगतीत त्याने बसवायचं आहे. माय होती गाय होती, माय होती पुढे वाचयो, पाये वळूनी गाय होती, माय होती पुढे. म्हणून तो ज्याची भक्ती करते, एकनिष्ठ भक्ती जेव्हा ती साधते, तेव्हा त्या फलापर्यंत मात्र तिचा पोहोचतो. मग देवाची भक्ती करता करता देवाची निघून जाते. पण भगवंत पाहिले दिसणार नाही. ज्याचा अनुभव त्याने भगवान मेरे कहीं दूर नहीं, हरन मही नजर में रहे भगवान मेरे कहीं दूर नहीं, हरदम नजर में रहेंगे. यह और कहे इस बिना प्रभु, यह और कहे इस बिना प्रभु, हरदम नजर में रहेंगे, हरदम भगवंत जसं पुत्र असल्यानंतर मग तो जागृत आहे, तो किती झोपला असं तरी आपण जर आलं तर शेपूट हलवते, काना हलवते, आपल्या जवळ होते. पण बरका जर व्यक्ती आला तर त्याच्यावर लक्ष खाऊन. म्हणून नेहमी करता जागृत असतात. झाशीच्या राणीने सुद्धा सांगितलं होतं, आपण जरी झोपलो असलो तरी आपलं शरीर हे चेतन असावं. आणि झाशीच्या राणीचे गुरु तात्या टोपे, तात्या टोपेने सांगितलं अध्यात्म सांगा. म्हणजे कसं? कारण का ते स्वतः झोपले तरी असं, पण जमिनीने जर कोणाचा स्पर्श जरी झाला तरी शरीर हे चेतन असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे. दृष्टीची दृष्टी लाविता ज्ञान ज्ञाची अंकिता. ज्यावर भगवंताच्या दृष्टी आपण एका फोटो जर जवळ घेतला, त्या दृष्टीने दृष्टी जर लावली तर तो तिथसा एक रूप होते, विलीन होते. का सविके तिने दूध प्याली कैसी, जावे सच्चा वंशात मापडे. काशीचे स्थळ आहे का? नाही. काशी कासव हा तोंडात अन्न सुद्धा आणू शकत नाही. मग त्या कासवाईच्या पिढ्यानं त्या काश्मीरची इकडे जरी पाहिलं तरी मात्र तिला तृप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशा तऱ्हेनं भगवंताच्या दृष्टीने दृष्टी लावा. आपण नमस्कार घेतो, महाराजांचा नमस्कार घेतो, गुरु बंधूंचा गुरु बहिणींचा नमस्कार घेतो. दृष्टा दृष्टी लाभाला गुरु बंधूंचा नमस्कार. कसा नमस्कार घेतला?
दृष्टी ज्ञान जर प्राशन करायचं असं ज्ञान दृष्टी नाही ज्ञान ज्ञान दृष्टी जोपर्यंत आपल्याला घेण्याची क्षमता असते लगते ही परिस बनता है कनक तुम फक्त न घेतली बात लोखंड कितीही जगाट असलं म्हणजे जर परिसाने जर खासलं कनक म्हणजे सोनं लोखंडाचं त्या परिसाने खासल्यानंतर सोनं बनू शकते. आपण जर सत्संगात राहिलं महाराजांच्या नामस्मरणात राहिलं तर नरका नारायण आणि नारायण जर झाला तुका म्हणे माझी आपण जन्म नाही जेव्हा कुठं त्याने जन्म नाही तर असे कितीही जन्म घेतले घोरावाकरासारखे जन्माले आलो नुसता आपण भजनात म्हणत बसलो आणि त्या भजनाच्या प्रमाणे वागलोच नाही त्या भजन म्हणण्याने काही अर्थ नाही. आचरे दयाचा धर्म आचरण पाहिजे माणसाचं. महाराजांना सांगितलं काय खातो काय खातो काय खातो आपण काय खातो नामस्मरण खातो काय घेतो नामस्मरण घेतो गुरुवार घेतो. महाराजांनी म्हटलं काय की बंद खा म्हटलं काय नाही पूर्णाची पोळी खा पूर्णाची पोळी खाल्ल्यानं रोग बंद होतो. मर्यादेच्या पलीकडे खाल्लं तर त्याचं रोग निर्माण होतो. नामस्मरणाला कधी कधी झाला पुकारा नाम से भजने कहाँ होना आया पुकारा नाम से भजने कहाँ होना आया वो बड़ा दास कहता है प्रभु ने विघ्न टाळा. कितीही मोठं संकट जरी आलं गजब हत्ती आणि त्या हत्यावर संकटाला त्याला धाव घालायचा पुकारा नाम से भजने सूर्यानं आणून टोकली देव त्या ठिकाणी हजर झाले संकटाचं निवारण केले. म्हणून नामस्मरण नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नारायण आता नारायण म्हटलं नारायणाकडे देवाचं नाव आहे नारायण निराकार गुणगान केलं नारायणाचं ओम नमो नारायण अनुसया मायेनं नामस्मरण होण्याचं केलं. दत्त महाराजांना ज्या बाबतीत प्रकट झाले त्याच्यानंतर दत्त प्रभूचं नामस्मरण केलं. त्याच्या अगोदर कोणाचं नामस्मरण केलं ओम नमः शिवाय सारी ग्रंथ शोधून पंचाक्षरी रामाचं नामस्मरण केलं. 60 वर्ष केलं. एका पार केलं शिरासन केलं वज्रासन केलं योगासन केलं प्रत्येकाचं नामस्मरण केलं. कशासाठी की असा पुत्र दे त्याचा तिन्ही लोकांत झेंडा लागला. मुर्गी की आगे आगे खाय आगे कुत्ता खाय भोगय वाटा. आजची परिस्थितीच तशी आहे. 4-4, 5-5 एकर वावरा येऊन लेकरायला शिकवलं
आणि शिकल्यानंतर कोणी अमेरिकेला गेलं, कोणी लंडनला गेलं, मागची बातमी मेला तर माहीत नाही. बाप माय घरातून मेले ते कोणाला माहीत नाही. काय कामाची अशी संपत्ती? नुसतं पैसा पाहिला आणि तिकडून कोण येते कशाचा कार्यक्रम, मरणाचा कार्यक्रम ऐकून घ्या, आठवून घ्या, आम्ही तुम्हाला पैसे पाठवून देऊ. कोण करणार? नोकर आहे, जन्म दिला काय उत्तर आलं? कार्यक्रम आठवून घ्या. किती पैसे पाहिजे ते सांगा, आम्हाला संधी फिरत नाही. आज बदलासाठी जरा शब्द वापरला. काय करायची ही संकल्पना सगळ्यात जास्त ठिकाणा. म्हणून आता तरी ह्या वचनाच्या इंद्रियाने वागून सर्व भर दुनिया संधान. जिथं विज्ञान खतम होते तिथंच मात्र देवधर्म होते. मोठमोठे डॉक्टर फेल पडते, ऑपरेशन केलं, हे केलं, ते केलं, कोळपाळ केला, चिंचमाळ केला, शिवून टाकलं. आणि शेवटी सांगितलं का आता आम्ही उपाय म्हटले, घरी घेऊन जा, जगू द्या, देवधर्म करा. म्हणून विज्ञानाच्या पलीकडे परत ज्ञान आहे. ते जर परत ज्ञान जर नामस्मरण जर साध्य जर केलं, मरण अटळ आहे, संकटाचं निवारण झाल्याशिवाय राहणार. म्हणून अशा तऱ्हेनं ते संकटाचं निवारण जरूर होते, पण आपली श्रद्धा असतात, भावना असतात. बरोबर काय सांगितलं तरी पण काही त्यांची सुखाची तन मन धन अर्पण सुराज याची विशिष्ट सुंदर आहे. इतकी सुंदरता असली, कोणाला स्वरूपाचं, कपड्याचं, गायनाचं, कोणाला कसं मर्याद म्हणायचं. आपण याचा अभिमान, मग एक सुद्धा आपण स्वरूपाचा जर अभिमान केला तर आजचं स्वरूप उद्या दिसणार नाही. तिथून 10 वर्षाची तोंडावर बाहेर आवड डोक्याचे केस फिरते, त्याचे काय असलेले केस टिकल्याचे यांचे वापर सुरू झाले, ती टिकी काय केले समाजामध्ये पांढरे झाले शिवाय मग आपलं आहे काय? काहीच नाही. आपलं फक्त एकच आहे, भगवंतान दिलेलं नामस्मरण आहे, जीवनाचा उद्धार करायचा आहे. या जीवनात आपल्याला जेवढा आवश्यक आहे त्याच्यातून उद्धरून जायचं असताना सदा संत सेवेची वृत्ती जळू दे, घडू दे प्रभू केवळ हे. अशा तऱ्हेने घडून घ्यायचं. आपल्या जीवनाने जे आवश्यक आहे, शरीर पोचण्यासाठी अन्नाची गरज आहे. सात्विक करायला सात्विक खाणं, साधं सिंपल जेवण करायचं आणि चांगले विचार ठेवायचे, उच्च विचार, साधी राहणी, विद्य विचार. कपड्याला माणूस किती साजरा दिसला, माळा घातल्या, मोठ्या घातल्या, मुख घातला, पायहांग घातलं, पण अंतरांग पाहिजे. वरवरून किती काही साधन त्याला अर्थ नाही. कपडा पाहिला तर अंतकरण मळणार. अंतकरण हे माहिती तर शुद्ध असावं. मन, बुद्धी, चित्त आणि अंतकरण मनाला स्थिर करवाया धरी रूपे बंधेया दयाविरती नामोनी मनाला बोधेची संगत. मनाने स्थिर का निर्माण करण्यासाठी गुरुची संगती पाहिजे, सत्संगती पाहिजे. अनंत ब्रह्मांडे उलगून द्वादश मंडळाचा केवा कवन, अनंत शून्य मागे सारून आवृतया कारणी. ज्ञान भक्ती वैराग्य निर्गुणा सदा सगुण झाला तो भक्ता. त्याने काही काम होतं काय? मस्त आपल्या एका ठिकाणी पडलं राहिलं होतं, पण नाही. त्याने भक्ताची गरज आहे. भक्ताचा उद्धार करण्यासाठी दत्त महाराज या कर्मभूमीवर कोंबडीची पिली असली 10-20-25, पण ती एवढी माझ्यावर खाल्ले पाहिजे नाही म्हणून मखाखाली सबंध बोली ती मखाखाली टाकतात. असंच भगवंताचं छत्र आहे. या छत्राखाली सर्व समावल्या जाते.
कोणी लहान नाही कोणी मोठा नाही, सगळे समान आहे. ज्ञानाच्या सत्संगात बसल्यानंतर कोणी मोठा नाही ना कोणी लहान नाही, सर्व एका रूपात होतात. असे जर भक्त म्हणजे त्याचे छत्र काढले, शहादत्त पकड म्हणजे दत्त महाराजांचं छत्र आपल्या शिरावर आणि दत्त महाराजांची उपासना करतो म्हणून दत्त त्याचं नाव. द म्हणजे देणारा, द म्हणजे दारू देणारा, सर्व काही त्याच्या पैसे आहे. पण आपल्याला घेणाऱ्या पैशाचा हिशोब पाहिजे. बाजारात सर्व वस्तू आहेत, आस्तिकापासून तर नास्तिकापर्यंत सर्वच जण एकाच बाजाराच्या एकाच दुकानावर जातात. काय ज्याने तिथं आवडलं तिथं जाते, जे हवे ते खरेदी कर, बाजार हा तुला नीती जे करा बाबा, सौदा कर. जे जे पाहिजे ते बाजारात मिळते. आपल्याला जी आवडते तेच त्या ठिकाणी घेतल्या जाते. अशा तऱ्हेनं आपल्याला भगवंताची आवड आहे, भगवंताच्या ज्ञानाची आवड आहे, तर आपण ते ज्याच्यापासून तमाम निर्माण होत असतं अशी वस्तू आपण खरेदी करणार नाही. पण सात्विक गुण जर निर्माण होत असत, जैसा अन्न खाये तैसी बुद्धी समाये. ज्या ज्या विचारांना आपण प्राशन करतो तसे तसे बायकांचे विचार बनतो. म्हणून जेवणाच्या बाबतीत भगवंताचं नामस्मरण असावं. पहिले श्लोक म्हटल्या जात होते, पंक्तींनी श्लोक म्हटल्या जात होते, घरातले श्लोक म्हटल्या जात होते, पोरांपासून म्हणून घेतल्या जात होते. आणि जमिनीवर बसून जेवण करत होते. जमिनीत एवढी ऊर्जा आहे, खाली बसल्यानंतर त्या अन्नापासून ब्रह्मरस तयार होते. गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्याच्यात. पण आता खुर्चीवर जेवण आलं, आता खुर्चीवर जेवल्यानंतर काय काय जमिनीला स्पर्श होणार? सारे कमरे घेऊन राहिले, कोणाच्या वेळी घेऊन राहिले, कोणाच्या कमरा घेऊन राहिले. आपण कशी आहे? आपण या शरीराने बेकार बनवण्यासाठी आपण कशी आहे? प्रभू सला ऐसे म्हणता आपणनी दोषी नाही. प्रभू सला ऐसे म्हणता आपणनी दोषी नाही. देवावर भागवत आपण एवढं करतो बाबा, दाखवून राहिले, हात दुखून राहिले, काय बाबा देवाला एवढं करतो दिवसात सांगत. अरे देव काय करणार आहे? त्याने केले पैसे कुणी भरार तुकड्याला आम्ही तुम्ही टिकून राहिले. जमिनीवर जेवणार सात्विकपणा असणार जेवण जुळे घालून चपला घालून खाऊन राहिले. काय तुमच्या बुद्ध्या साजऱ्या राहील? काय तुमच्या मनापाशी विचार निर्माण होईल? जे चप्पल सारा गाव फिरतो, आपण तिथं जातो, ते चप्पल घालून जेवण करतो. काय बुद्धीत काय फरक पडणार आहे? रातभर महापूजा करतो, पायी ठिकाणा करतो. काय देव हात देणार आहे? म्हणून त्यासाठी सात्विकता असावी, नम्रता असावी, ह्याचे जेवण असावं. पूर्ण आशेची पुरणपोळी गरम भगवंताच्या विषयी आशा असली पाहिजे. त्या सात्विक गुणांची आशा असली पाहिजे. नुसतं म्हणतो उभी राहून वगैरे असं म्हणणं म्हणजे झालं का? त्याच्यातला अर्थ करा आणि अर्थ काढून त्याचा अर्थ आपल्या शरीरात उतरवा, म्हणजे मग ते जेवण झालं. आपण म्हणतो गुरुराया यावं माझ्या घरी, असं म्हटलं गुरुराया यावं माझ्या घरी, म्हटलं काय नाव करायचं. पण आपण जर त्याला आतुरतेनं जर नामदेवासारखं जर त्याला जर घातलं तर मात्र जरूर जेवल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्याला मतभेदच केला नाही, तो काय करणार आहे आपल्या घरी?
करू आनंदरामाचा पुरुष जेविला याही आनंदाचा शेखर दिला. आता मी दररोज महापूजेने जातो. समजा श्रीमंतापासून तर गरिबांपर्यंत, पण आपल्याकडे तो काही भेदाभेद नाही. प्रत्येक ठिकाणी देवाची पूजा आहे आणि जिथं देवाची पूजा आहे त्याच्यासारखा श्रीमंत नाही. महापूजेच्या दिवशी पालकाची भाजी भात झालं, ठीक आहे. त्याच्या परिपंथानुसार त्याने केला, आपला असा विषय म्हणायचा नाही. दुसऱ्या दिवशी भजे, शेव, कुंदा, मसाल्याचा भात, पुऱ्या, मुगाचा शिरा, जे काही असं केलं जातं. आता मला सांगा, तुम्ही रातभर बनले होतो महापूजेमुळे कुठ्याचे उपाशी गेले आणि मुकाट लागून गेले. आता ते झाली काय महापूजेचा अर्थ निघाला नाही. त्यांच्यानी आनंद संप्रदायाचे लोक जेवले, त्यांच्या अन्न घालावे सर्वांनी पात्र मिळेल दैवगती ऐसा भाव त्याच्या चिठ्ठी तो परत साधू जाणावा. आणि पुन्हा म्हणाले 100 माणसं स्वयंपाक महाराज 200 जेवू तुझ्या घरी काय मसाला त्याला जेवायला 200 कशी जेवणार. अनामती टाकून केली काय तो काय तुझ्या घरी खूप घाल. अरे कुठे रातभर दत्त म्हणतो गेलं ते तसे गेले आणि बाकीचे तृप्त होऊन गेले. काय ते तृप्त होऊन गेले, कडी गेली, काय झालं त्याच्या घरी काय कमी आहे म्हणतो. मी म्हणतो आता एवढं केलं तेवढंच केलं काय झालं, होत लावून घराकडे जाते. म्हणून थोडक्यात करा, पण सात्विक करायला सर्वांनी परिस्थितीनुसार नाही असं म्हणणं नाही. कारण कधी उगरी बता गैरे मावरची मैया, मायची कधी उगरीच आहे, कधी उगरीच ठेवायची, काही गरज नाही बातमी करायला. ज्या अन्नापासून विकार वाढत असेल ते विकार तयार करण्यात काय. म्हणून त्याच्यासाठी माणसाचे विचारांची मोक्ष. भगवंत अशा ठिकाणी सहकार्य करते, अशा ठिकाणी वास्तव्य करते का ज्या ठिकाणी मन, बुद्धी, चित्त हे चित्त अंतःकरण हे जे रूप निर्माण केल्या जाते, भगवंत त्या ठिकाणी वास करते. किती आनंद आनंद या भक्ताचा मेळा घेतल्यानंतर महापूजा, त्या ठिकाणी देवाचं वास्तव्य केवढं रमणीय ठिकाण बनून जाते. जोपर्यंत महापूजा आहे तोपर्यंत असं वाटतं का स्वर्गाची सुट्टी आखली आहे. म्हणून असा आनंद निर्माण करा आणि महाराजांचे चरण धरून आपल्या जीवनाचा उद्धार सद्गुरुनाथ